रामकृष्ण हरी. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिव राजे सकळ सिद्धी. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. श्री संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठ प्रकरणावरचं आपलं हे चिंतन आणि आजचा हा 21वा भाग घेऊन आपण आलेला आहोत. हरिपाठावरचं चिंतन चालू असताना आपला क्रमशः आलेला हा अभंग क्रमांकानं 13व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी या अभंगावर चिंतन केलं आणि चिंतन करीत असताना शेवटचं जे चरण होतं, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती, या चरणावरती त्या अभंगाचा शेवट झाला आणि आपण त्याचं संपूर्ण चिंतन मागच्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आजच्या चिंतन रूपी सेवेला आलेला जो अभंग आहे हा हरिपाठातील 13व्या क्रमांकाचा, सर्वांच्या पाठांतर हरिपाठ सर्वांच्या पाठ आहे बहुतेकांच्या, त्यातील हा 13व्या क्रमांकाचा अभंग आहे, ज्या अभंगावर आपण आज चिंतन करणार आहोत. तसं बघितलं तर हा अभंग थोडा कठीण आहे. कठीण का म्हणतोय? या अभंगामध्ये जे शब्द आलेले आहेत, शब्द जर बघितले, अभंगाचे बोल जर बघितले, अभंगाचे शब्द जर बघितले, समाधी हरीची, त्यानंतर द्वैत बुद्धी, समसुख, बुद्धीचे वैभव, वृद्धी सिद्धी निधी, रम्य रमले समाधान, हे सर्व जे शब्द आहेत ना, हे थोडे अवघड आहेत. आणि या अभंगाचं चिंतन सुद्धा थोडं अवघड आहे, कारण अभंग हा अद्वैताचं वर्णन करणारा असा अभंग आहे असं म्हटलं तर चालेल. तेव्हा जसं मी म्हटलं की अभंग कठीण आहे, पण याला सोपं करण्याचा आपण थोडा प्रयत्न करू, म्हणजे सोपं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. माझ्या बुद्धीला जसं झेपेल, जसं मला सोपं करून सांगता येईल तसं सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. श्री संत माऊली ज्ञानोबा या हरिपाठाच्या 13व्या क्रमांकाच्या अभंगातून समाधी हरीची समसुखी विन, माऊली ज्ञानोबा या अभंगातून समाधी हरीची याने त्याची सुरुवात करतात. आणि ही समाधी हरीची, समसुखाशिवाय ही समाधी प्राप्त होऊ शकत नाही असं वर्णन तिथे करतात की समाधी हरीची समसुखे विन. आता मुळात समाधी म्हणजे काय, हरीची समाधी म्हणजे काय, समसुख म्हणजे काय, द्वैत बुद्धी म्हणजे काय, याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. थोडं चिंतन कठीण जरी असलं तरी ते मांडावं लागणार. आणि मी जसं म्हटलं तसं आपण सरळ सोप्या भाषेत त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया. माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की समाधी हरीची, हरीची समाधी. हरीची समाधी म्हणजे काय? हरीला लागलेली समाधी का? नाही. हरीची समाधी म्हणजे हरी रूपामध्ये आम्ही जाऊन आम्ही जे त्या ठिकाणी स्थिर होऊ ती समाधी. समाधीचे अनेक
प्रकार आहेत, त्यात आपण जाणार नाही. पण हरीची समाधी जर लावून घ्यायची असेल, आपल्याला हरीच्या समाधीपर्यंत पोहोचायचं असेल, तर त्यासाठी काय महत्वाचं आहे याचा जर विचार केला तर समसुखाशिवाय ती प्राप्त होणार नाही, असं माऊली सांगतात. की समसुखे विन, म्हणजे समसुख म्हणजे समान सुख. मग समान, सम हा शब्द देव आणि जीव या बाबतीत समानता अशा अर्थानं घ्यावा लागेल. मला वाटते मागच्या भागामध्ये भगवंताचं रूप सुखरूप आहे असं सांगितलं, आणि आपलंही रूप मूलतः सुखरूप आहे असं सांगितलं होतं. तोच भाव आपल्याला इथे घ्यावा लागेल. जे सुखरूप परमात्मा आहे, जो परमात्मा स्वतः सुखरूप आहे, सर्व सुख संपन्न आहे, आणि आपणही सर्व सुख संपन्न आहो, असा समभाव जेव्हा निर्माण होईल तेव्हा हरीची समाधी लागेल. समाधी हरीची समसुखे विन. आता हरीचं रूप, हरीचं स्वरूप कसं आहे, ते सुखरूप आहे. आपल्याला प्रमाण माहिती आहे, सुखरूपाईचा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, नाही का. आणि मग तो आनंद रूप आहे, आपल्याला माहिती आहे. त्याचं स्वरूप कसं आहे, आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निध्येय योगियांचे. जो आनंद रूप आहे, जो सच्चिदानंद रूप आहे, जो अद्वय आहे, जो निरामय आहे, नुसतं निरामय का, नित्य निरामय आहे, जो नित्य सुख रूप आहे, जो नित्य आनंद रूप आहे, असा भगवान. आणि आपलंही स्वरूप तसंच नित्य आनंद रूप आहे, नित्य सुख रूप आहे. अशी भावना करून ज्यावेळेला समानतेची भावना निर्माण होईल, त्यावेळेला हरीची समाधी लागेल. तेच माऊली म्हणतात, समाधी हरीची समसुखे विन. आता समसुखाचा विचार करताना असं आहे की देवाचं रूप सुखरूप आहे आणि आपलंही रूप सुखरूप आहे, अशी भावना केव्हा होईल, जेव्हा आपणही सुखरूप आहोत. केव्हा समजेल, जेव्हा देहाचं तादात्म्य जाऊन देवाशी तादात्म्य निर्माण होईल, त्यावेळेला ती भावना निर्माण होईल. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी हनुमंताला विचारलं, हनुमंता तू कोण आहेस. हनुमंतराय म्हटले, प्रभू हे काय विचारणं झालं हो, मी सदा सर्व काळ तुमच्या जवळ असतो आणि तुम्ही मला विचारतात तू कोण आहेस. पण ठीक आहे, स्वामीची ही आज्ञा सेवकाप्रमाणे तुम्ही विचारता म्हणून सांगतो. पण मला एक सांगा, तुम्ही कुठल्या दृष्टीने मला विचारताय तू कोण आहे. तुम्ही जर मला देहदृष्टीने विचारत असाल तू कोण आहे, तर हा हनुमान, हा मारुतीराय, हा पवनसुत, हा तुमचा दास आहे. कुठल्या दृष्टीने दास आहे, देह दृष्टीनं. हनुमंतराय म्हणतात, रामराय मी तुमचा दास आहे. आणि जीवाच्या दृष्टीने जर विचारत असाल तर मी कोण आहे, मी रामराया तुमचा अंश आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात ना, हो ममैवांशो जीवलोक जीवभूत सनातन, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, मनसष्टानींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षति, नाही का. भगवान गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सांगतात की सर्वजण माझे अंश आहे. मग देवा रामराया, तुम्ही जर मला देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. तुम्ही मला जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. आणि तुम्ही मला आत्मारूपीने विचारत असाल, आत्मदृष्टीने विचारत असाल, तर तुम्ही आणि मी आपण एक आहो. मी का सांगतो आहे, समसुख समानता ही आत्मदृष्टीने ही समानता आहे, जी हनुमंतरायांनी रामचंद्र प्रभूंना उत्तर देताना सांगितलं. आत्मरूपाने तुम्ही आणि मी एक आहे.
म्हणजे भक्त हा देव आहे. देव म्हणजेच भक्त आहे. नव्हे नव्हे देव आणि भक्त तुझा नाही विचार. महाराज म्हणतात ना, नन्न पुन्हा रूप कैसा झाला संसार, नन्न पुन्हा रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा नाही विचार, देवानी भक्त तुझा. देव आणि भक्त वेगळे नाहीच ही भावना ज्या वेळेला भक्ताच्या साधकाच्या मनात निर्माण होईल त्यावेळेला समसुख होईल. आणि मग एकदा का समसुख झालं की मग समाधी हरीची समसुखे विन. आणि समसुख नसलं तर मग हरीची समाधी लागणार नाही. हे बघा, समाधी म्हणजे स्थिर बसणं, मांडी घालणं, हात असे करणं, याचंच नाव समाधी आहे असं नाही. नारद महर्षी त्रैलोक्यामध्ये फिरतात. इकडून तिकडे, तिकडून इकडे, पाताळ, स्वर्ग, मृत्यू सर्व ठिकाणी फिरतात. नारायण नारायण जप करतात. एका जागी बसून तर कधी ध्यान केलेलं नारदजीचं नाही, पण तरीही नारद महर्षी सतत समाधीत असतात. अर्थात हरीचं चिंतन, हरीचं नामस्मरण, समसुखाची भावना ही सुद्धा समाधी आहे. हे वारकरी संप्रदायानं सांगितलं तत्वज्ञान आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात समाधी हरीची समसुखी विन. आणखी थोडं सांगू का? मी कठीणतेमध्ये जाणार नाही. खूप अवघड तुम्हालाही ऐकायला थोडं कठीण जाईल. मी अवघड सांगणार नाही, सोपं सांगतो. द्वैत बुद्धी जाऊन, द्वैत म्हणजे काय? समोर आलाय ना, न साधेल जान, द्वैत बुद्धी न साधेल जान, समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जान, द्वैत बुद्धी न साधेल जान. द्वैत बुद्धीने समसुख प्राप्त होणार नाही आणि समसुख प्राप्त झाल्याशिवाय हरीची समाधी लागणार नाही. तेव्हा द्वैत म्हणजे काय? भेद असणं म्हणजे द्वैत बुद्धी. बघा, मी प्रमाण सांगून गेलो, देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त यामध्ये कुठलाही भेद नाही अशी बुद्धी होणं म्हणजे द्वैत बुद्धी मावळणं आणि अद्वैताचा सिद्धांत त्या ठिकाणी प्रस्थापित करणं आहे. मी अगोदरच सांगितलं की अद्वैतवादाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. तेव्हा द्वैत बुद्धीने हे साधणार नाही. न साधेल जाण द्वैत बुद्धी. माऊली म्हणतात न साधेल म्हणजे साधणार नाही. कशाने साधणार नाही? द्वैत बुद्धीने साधणार नाही. म्हणजे द्वैत बुद्धी बाजूला सारली आणि अद्वैत बुद्धी निर्माण झाली की मग त्या ठिकाणी समाधी हरीची, मग हरीची समाधी लागू शकते. अर्थात देवाशी एकरूप होणं म्हणजे काय? सर्वत्र देव आहे हा भाव निर्माण होणं. बरेचदा आपण प्रमाण बघितलं ना, विठ्ठल जळी स्थळी भरिला, रिता ठावना हिवरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. सर्वत्र हरी आहे ही भावना. बघा, ज्ञानी माणसाला सर्वत्र देव दिसतो, भक्तालाही सर्वत्र देव दिसतो. साधक भक्त वारकरी जरी सगुण परमात्म्याची उपासना करत असले, भक्ती करत असले, तरीही त्यांचं ध्येय अद्वैताकडेच आहे हे आपल्याला अनेक प्रमाणावरून, अनेक सिद्धांतावरून सांगता येईल. तुकोबारांचे अभंग आहे ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे जगच विष्णुमय आहे ही भावना होते. जनिवनी अवघा देव, नाही का? वासुदेव प्रकरणामध्ये आलेला अभंग आहे. जनिवनी अवघा देव, किंवा नाथराय म्हणतात ना, सर्वत्र देव आहे. हरीच्या दासा हरिदाही. हरीचे जे भक्त आहेत
त्यांना सर्वत्र हरीच दिसतो. गोपिका काय म्हणतात तू? हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. हरिनं माझं चित्त हरिलं आणि मीही हरिरूप झाली. नाथरायांचं पण प्रमाण आहे ना, हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला, नाही का? सर्वत्र हरी, सर्वत्र हरी ही भावना, आणि या भावनेतून मग सर्वत्र समत्वाची जी भावना होते, सर्वत्र समसुखाची भावना होते, आणि मग ही समसुखाची भावना झाली की मग समाधी हरीची. समाधी हरीची समसुखी विन न साधेल जाण. द्वैत बुद्धी म्हणजे द्वैत बुद्धी जायला पाहिजे महाराज. द्वैत बुद्धी जाणं एवढं सोपं आहे का? नाही ना हो. द्वैत बुद्धी जाणं सोपं नाही. द्वैत बुद्धी जाण्यासाठी बुद्धी तिकडे लावावी लागते, आणि बुद्धी अशी लागते का इकडे तिकडे? बुद्धी मोठी चालाक आहे. अनेक बुद्धीचे तरंग महाराज म्हणतात ना, क्षणोक्षणा पालटे रंग, क्षणोक्षणा पालटे रंग, नाही का? बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग. बुद्धी निश्चयात्मक जरी असली तरी निश्चय करेल कुठल्या गोष्टी. जी संस्कार आहे त्याप्रमाणे बुद्धी जाईल की नाही. बुद्धीचे अनेक प्रकार आहेत बघा. कर्पूर बुद्धी आहे, गोरी बुद्धी आहे, शेनी बुद्धी आहे, तैल बुद्धी आहे, अनेक प्रकार आहेत. पूर्ण खोलात आपण जाणार नाही, पण खोगीर बुद्धी आहे, जळणारी बुद्धी आहे, नाही का? कर्पूर बुद्धी. कर्पूर बुद्धी म्हणजे कशी? कापुराला जसा दुरून जरी त्या ठिकाणी आपण अग्नीचा स्पर्श केला तरी क्षणार्धात कापूर जळून भस्म होतो. भस्म होतो म्हणजे जळून जातो. तिथं भस्म वगैरे हा शब्द नाही. बुद्धी एवढी तल्लख असते काही लोकांची, स्पर्श जरी झाला तरी ती त्या ठिकाणी फलाला येते. काही कर्पूर बुद्धीचे लोक असतात, काही गोरी बुद्धीचे लोक. गोरी म्हणजे गोरी अग्नी लावला पेटत नाही का? पेटते, पण कशी पेटते? धुमसत धुमसत पेटते. गोरी एकदम पेटलेली बघितली का? नाही ना, पेटत नाही. पेटतच नाही असं आहे का? पेटते, पण धुमसत 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 पेटते. ती ही बुद्धीच आहे. बर, शेनी बुद्धी. पूर्वीच्या काळी खेड्यामध्ये चूल वापरायच्या, शेगड्या वापरायच्या, गोऱ्या वापरायच्या का? आता तो प्रकार गेला. आता तर खरं ते दृष्टांतही गेलेत गॅस आल्यापासून, नाही का? पण अशी एक सुनबाई आपली गोऱ्या पेटवत होती चुलीमध्ये, शेगडीमध्ये गोऱ्या लावत होती. गोऱ्या संपल्या. आता गोऱ्या संपल्या तर काय करायचं भाऊ? तिनं विचार केला, गोऱ्या तरी शेणाच्याच बनल्या आहेत ना. मग आपल्या गोठ्यात शेण आहे. आता ठीक आहे, गोरी संपली तर संपली. गोरी पण शेणापासूनच बनलेली आहे, संपू द्या गोरी. तिने आपलं शेण आणलं पाठीवर आणि चुलीत टाकलं. मला सांगा, आता चूल पेटल का विझेल? विझेल ना. अर्थात शेण टाकल्यानंतर त्या ठिकाणी ती चूल विझते, शेगडी विझते. याचा अर्थ शेनी बुद्धी आहे. काही बुद्धी आहे शेनी बुद्धी आहेत, काही गोरी सारख्या बुद्धी आहेत, पेटतात पण धुमसत धुमसत हळूहळू पेटतात. काही कापुरासारख्या बुद्धी आहेत, लगेच आकलन करतात. तेव्हा अशा प्रकारच्या बुद्धी असताना द्वैत बुद्धी घालवण्यासाठी कुठली बुद्धी प्रमाणबद्ध आहे, कुठली बुद्धी आवश्यक आहे की जी द्वैत बुद्धी घालवेल? ती द्वैत बुद्धी घालवायची असेल तर ही बुद्धी पूर्णपणे भगवंताकडे लावावी लागेल. आणि ही बुद्धी जर भगवंताकडे लावली ना तरच त्या बुद्धीचं वैभव आहे. माऊली ज्ञानोबाराय अभंगाच्या दुसऱ्या त्यांना सांगतात, महाराज बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. कुठे कुठे एका केशवराजे आहे, कुठे एका केशीराजे असंही प्रमाण आहे. दोन्ही एकच आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात बुद्धीचं वैभव आहे
बुद्धी तीच चांगली आहे, तीच बुद्धी वैभवशाली आहे जी फक्त केशवराजाकडे जाते, म्हणजे भगवंताकडे जाते, पांडुरंग परमात्म्याकडे जाते. तीच बुद्धी फक्त आणि फक्त वैभवशाली आहे. काय बुद्धी इतर बुद्धी नाही आहे ना व्यवहारामध्ये. आपण म्हणतो ना हा माणूस बुद्धिमान आहे. का बुद्धिमान आहे? चांगले मार्क्स मिळवले, चांगली नोकरी लागली, नोकरीमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहे, प्रमोशन होत गेले, कंपनीत चांगला त्याचं नाव लौकिक आहे, बुद्धिमान आहे. व्यवहारामध्ये चांगला उद्योगधंदा चालतो आहे, एका उद्योगाचे 4 उद्योग केले, भरभराटी झाला, बुद्धिमान आहे. नगरसेवक आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, बुद्धीचा वापर केला, बुद्धिवान आहे. या व्यवहारातल्या बुद्धी झाल्या हो. पण परमार्थिक दृष्ट्या बुद्धी, कुठली बुद्धी बुद्धिमान कोणाला म्हणावं? जो भगवंताकडे आकृष्ट झाला, जो भगवत भजनासाठी कासावीस होतो नव्हे, भगवत भजनाशिवाय दुसरा विचारच जो करत नाही, ज्याच्या मनाला फक्त छंद लागलेला असतो कोणता? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद नामाचा लळा, गोविंद नामाचा छंद ज्याला लागला, ती बुद्धी वैभवशाली बुद्धी आहे. मौली ज्ञानोबराय म्हणतात तेच खरं बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी, एकाकेशी राजे. एका केशवराजाकडे म्हणजे पांडुरंग परमात्म्याकडे, देवाकडे जर बुद्धी लागली ना, तरच ते सिद्ध आहे, तरच ते सिद्धीला पोचली, तरच ते बुद्धी वैभवशाली आहे. कारण पांडुरंग परमात्म्याकडे बुद्धी लागली की मग तुम्ही त्याच्याशी एक रूप व्हाल. एक रूप झाले की समसुख प्राप्त होईल, आणि समसुख प्राप्त झाले की काय होईल? समाधी हरीची. आपल्याला समाधी हरीची बघायची आहे ना, मग बुद्धीला भगवंताकडे लावावं लागेल, त्याशिवाय दुसरं बुद्धीचं कुठलंही वैभव नाही. माऊली म्हणतात त्याप्रमाणे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. म्हणून बुद्धी भगवंताकडे लावायची, नामचिंतनाकडे लावायची, आणि नामचिंतनाकडे बुद्धी लावल्यानंतर इतर त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकताच नाही. आम्ही ज्ञानी आहो का, आम्ही गुणी आहो का, आम्ही कर्मप्रधान आहो का, आम्ही गुणप्रधान आहो का, आम्ही योगी आहो का, आम्ही तपी आहो का, हा विचार तिथे येत नाही. भागवतामध्ये उद्धव हे बृहस्पतीकडून शिकून आलेले होते बघा. ज्ञानी, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी. पण आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचाही ज्या वेळेला अहंकार निर्माण होतो, त्यावेळेला ते सर्व व्यर्थ जात असते. भगवंतानी त्यांना वृंदावनामध्ये पाठवलं, जा वृंदावनात जाऊन गोपिकांचा हाल हवाल घेऊन ये. उद्धवांना वाटलं काय देव मला काय सांगतात, मी ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, आणि त्या गोकुळात, काय त्या गोकुळात गोपींना कुठं त्यांना ज्ञान आहे? त्यांना कुठे ज्ञान आहे? त्या गवळ्यांच्या पोरांना, गोपिकांना कुठं ज्ञान आहे? काय ते गवळ्यांचे पोरं? महाराज म्हणतात ना, गोळ्यांची ताकपिरे काय पोरे चांगली. काय ते पोरं चांगली आहेत का गोळ्यांचे? उष्टताक भगवंताला पिऊ घालायचे, भगवंतासोबत चोऱ्या करायचे, गाई गुरढोर चारायचे. ते काय ज्ञानी आहेत का? ते काय कुठून शिकून आले आहेत का? त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे का? गोपिका भगवंताची चेष्टा, मस्करी, थट्टा, नाच डान्स करणाऱ्या गोपिका ह्या ब्रह्मज्ञानी आहेत का? असं उद्धवाला वाटत होतं. पण जेव्हा उद्धव वृंदावनेत गेले आणि गोपिकांकडे बघितलं, तेव्हा उद्धव सुद्धा, ब्रह्मज्ञानी उद्धव सुद्धा रडायला लागला. महाराज काय सांगावं, कारण गोपिकांचा भाव हा समसुखाचा भाव होता. गोपिकांना सर्वत्र देव भगवान श्रीकृष्ण दिसायचे. गोपिका एकमेकींशी बोलताना सुद्धा 2 गोपिका जर एकत्र आल्या तर एक कृष्ण बनायची,
दुसरा कालिया बनायची आणि म्हणायची, त्या गोपिकेवर दुसरी गोपिका आपला पाय द्यायची आणि म्हणायची, मी भगवान श्रीकृष्ण आहे, तू कालिया आहे, तुझं मी मर्दन करणार. भागवतातली कथा आहे. एक गोपिका खाली पडलेली असायची, झोपलेली असायची, दुसरी गोपिका तिच्या अंगावर बसायची आणि म्हणायची, तू पुतना आहे आणि मी श्रीकृष्ण आहे. मी का सांगतो आहे, स्वतः आपण हरी आहो, स्वतः आपण भगवंत आहो, स्वतः आपण भगवान श्रीकृष्ण आहो, ही भावना त्या ठिकाणी गोपिकांच्या मनात व्हायची. का हो महाराज, यापेक्षा समसुख काय म्हणायचं. स्वतःला आम्ही हरी आहो ही भावना जेव्हा होते, सर्वत्र हरी आहे, सर्वत्र श्रीकृष्ण आहे, सर्वत्र प्रभू आहे, ही भावना निर्माण होणं, यालाच समसुख म्हणतात. आणि हे प्राप्त झालं की मग समाधी हरीची. महाराज, अहो शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी काही रिद्धी सिद्धीचं पण वर्णन आलं आहे ना. रिद्धी म्हणजे माफ करा, थोडासा खोकल्याचा त्रास आहे. वृद्धी म्हणजे ऐश्वर, वृद्धी म्हणजे संपत्ती, वृद्धी म्हणजे त्या ठिकाणी श्रीमंती म्हणा, सुख समृद्धी म्हणा, ते सर्व आहे. सिद्धी, अनेक प्रकारच्या सिद्ध्या, अरिमा गरिमा काय असेल ते. कोणी म्हणतात 64 सिद्धी आहेत, कोणी म्हणतात 84 आहे, कोणी म्हणतात 8 महासिद्धी आहे, कोणी म्हणतात ते आहेत त्या. वृद्धी सिद्धी ह्या सर्व जरी निधी असल्या, हे जरी धन असलं तरी हेही उपयुक्त नाही. का? कारण ह्या वृद्धी सिद्धी आपल्याला पिस लावतात ना. हो, महाराजांचं प्रमाण आहे ना. नाथ महाराज म्हणतात ना, महाराज म्हणतात, सिद्धी लावे पिशे कोणत या पुसे, नेले राज हंसे पाणी काही, नेले राज हंसे पाणी काही. सिद्धी लावी पिशे, वेड लावतात सिद्धी. एकदा का सिद्धी प्राप्त झाली ना की माणसं भजन सोडतात आणि लोकांना चमत्कार दाखवत बसतात आणि स्वतःचा मोठेपणा वाटतात. मी महाराज आहे, मी म्हटलेलं मला वाचा सिद्धी आहे, मी म्हटलं ते होते, मी सांगितलं ते होते. अरे जीवन काय, हे मी सांगितलं ते होते, हा मोठेपणा दाखवायसाठी सिद्धी प्राप्त केली का? म्हणून माऊली म्हणतात, अरे बाबा, हे वृद्धी सिद्धी यानी देव दूर जातो आणि ह्या उपाधी म्हणून त्या ठिकाणी राहतात. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जर परमात्म्याकडे, परमानंदाकडे, भगवंताकडे जर मन नसेल तर वृद्धी सिद्धी निधी ह्या सुद्धा उपाधी आहेत. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवळ त्या परमानंदी मन नाही. परमानंदा त्या ठिकाणी जर मन नसेल, आनंद स्वरूप सुख स्वरूप भगवंताच्या ठिकाणी जर चित्त नसेल, बुद्धी नसेल, तर या वृद्धी सिद्धी सर्व उपाधी म्हणून राहतील. आणि म्हणून माऊली म्हणतात, हे सर्व जरी आहे, माझं समसुख झालं, मला भगवंताशी मी एक रूप झालो, मला हरीची समाधी लागली, समाधी हरीची, हेही प्राप्त झालं, समसुख प्राप्त झालं. द्वैत भाव गेला, द्वैत भाव मनात आला. माझी बुद्धी फक्त पांडुरंगाकडे त्या ठिकाणी ठाकली. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, तेही मी प्राप्त केलं. वृद्धी सिद्धी निधी या भानगडीत मी पडत नाही, माझं मन परमानंदामध्ये आहे. परिणाम काय झाला? माऊली म्हणतात, परिणाम, अहो मला समाधान प्राप्त झालं ना. कुठलं समाधान प्राप्त झालं महाराज? रम्य असं समाधान प्राप्त झालं. रम्य म्हणजे रमणीय. रामरक्षेमध्ये आलो ना. हो, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, नाही का? रमे रामे मनोरमे, मनोरम रम्य असं राम नाम आहे. आणि म्हणून ते रम्य असलेलं हरीचं चिंतन मी करत गेलो, त्याचा परिणाम असा झाला, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, रम्य समाधान मला प्राप्त झालं. आणि ते प्राप्तच झालं नाही, ते रमलं. बघा, बरेचदा काय होते, आपल्याकडे पाहुणे येतात आणि आपण म्हणतो, बापरे, आम्हाला खूप समाधान वाटलं बा तुम्ही आमच्याकडे आले. किती दिवस हो? 1 दिवस, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी आपण वाट बघतो पाहुणे जाणार कधी. प्रत्येकाची अवस्था तीच आहे ना. त्या तिसऱ्या दिवशी आम्हाला समाधान वाटलं, आता थांबा. तर म्हणजे ठीक आहे ना, माझं रिझर्वेशन 8 दिवसांनी, मी 8 दिवस थांबणार आहे. 8 दिवसांनी म्हणतो, नाही आता तुम्हाला समाधानच वाटतं, मी 15 दिवस थांबतो, चालेल का?
समाधान झालं, पण रमलं नाही ना. रम्य वाटलं किती दिवसासाठी? 3 दिवसासाठी, 8 दिवसासाठी, नेहमीसाठी नाही ना. पाहुणे नेहमीसाठी ठेवणार का? पण माऊली ज्ञानोबाराय रम्य रमले समाधान म्हणतात. मला रम्य समाधान प्राप्त झालं, ते झालंच नाही, मग ते रमलं म्हणजे इथेच स्थावर झालं, इथेच ते त्या ठिकाणी विसावलं, इथेच थांबलं. कशाचा परिणाम आहे? कारण मी सर्व काळ हरीचं चिंतन केल्यामुळे. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिचिंतनानं असं समाधान, रम्य समाधान प्राप्त झालं आणि ते रमलं. म्हणून काय करायचं? प्रत्येकाने हरीचं नामस्मरण करायचं आणि सर्व काळ करायचं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे या अभंगाचं आपण थोडस सोपं करून चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज या अभंगाचं चिंतन आपण इथे थांबवू. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू. पुढचा अभंग घेऊन. पुढचा अभंग हरिपाठावरचा जो आहे तो 14व्या क्रमांकाचा अभंग. नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी, कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. या अभंगावर आपण चिंतन करूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. तोपर्यंत आपण सर्वांनी काय करायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.